नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण तुमचे 7 टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेले. हे टॉपिक अभ्यासत असताना या टॉपिकची थिअरी, सॉल्व प्रॉब्लेम, अनसॉल्व प्रॉब्लेम या सगळ्याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता आपण या व्हिडिओमध्ये इश्यू ऑफ शेअर म्हणजेच कंपनी अकाउंट, त्याच्यामध्ये इश्यू ऑफ शेअर टॉपिक नंबर 8 सॉल्व एक्झाम्पल नंबर फर्स्ट अभ्यासणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल आहे, सोप्पा आहे, टॉपिक देखील सोप्पा आहे. या टॉपिकचे थेरी व्हिडिओ 3 थेरी व्हिडिओ आहेत, ते तुम्ही ते जाऊन बघू शकता, जेणेकरून तुम्हाला थिओरिटिकल पार्ट व्यवस्थित समजेल. आज आपण प्रॉब्लेमला सुरू करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजेल. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग फर्स्ट प्रॉब्लेम आहे आणि या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जनरल एंट्रीज करावी लागतात, त्याच्यामुळे मी जनरल एंट्रीचा फॉर्मॅट ड्रॉ केलेला आहे. फर्स्टली आपण काय करूया, प्रॉब्लेम रीड करू, काय सांगितले ते समजून घेऊ आणि त्याच्यानंतर ते सॉल्व्ह करायला सुरुवात करू. बघा काय सांगितले, गजानन लिमिटेड एक कंपनी आहे, कंपनीचं नाव आहे गजानन लिमिटेड. इश्यू 60,000 शेअर्स, म्हणजे काय केलेले त्यांनी 60,000 शेअर्स काय केलेले आहेत, विक्रीस काढलेले आहेत. म्हणजे त्यांनी असं ठरवले की आपल्या कंपनीचे 60,000 कोणते शेअर, इक्विटी शेअर विकायचे आणि ऑफ ₹10 इच. एका शेअरची किंमत किती ठरवली, 10 रुपये ठरवली. पेएबल ॲज अ ॲप्लिकेशन. आता इथं काय झालेलं, त्यांनी ॲप्लिकेशनच्या वेळेस इथं ते किती रुपये मागवणार आहेत, ₹2 मागवणार आहेत, पण ते तिथं प्रिंटिंग मिस्टेकनी राहून गेलेले. ॲप्लिकेशनच्या वेळेस ₹2 मागवणार आहेत ते. त्याच्यानंतर ते अलॉटमेंटच्या वेळेस किती रुपये मागवणार आहेत, ₹3 मागवणार आहेत. म्हणजे पहिला हप्ता ॲप्लिकेशनच्या वेळेस 2, दुसरा हप्ता अलॉटमेंटच्या वेळेस 3, तिसरा हप्ता फर्स्ट कॉल आहे तिथं ₹3 मागवणार आहे आणि चौथा हप्ता जो असणार आहे तो असणार आहे सेकंड कॉल, त्यावेळेस ते ₹2 ऑन सेकंड कॉल असणार आहे. देअर शेअर सबस्क्राईब, म्हणजे त्यांनी 60,000 शेअर्स विक्रीस काढले होते, ते सगळे सबस्क्राईब म्हणजे काय, सगळे विकले गेलेले आहेत. अँड ऑल अमाऊंट ड्यू वॉज रिसिव्ड, आणि सगळे पैसे आपल्याला भेटलेले आहेत. सोन्याने पिवळं म्हणायचं की सगळे शेअर विकले गेले, सगळे शेअरचे पैसे भेटले. अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहेत. फर्स्टली काय करूया, आपल्याला किती इन्स्टॉलमेंट दिलेत, त्यांनी 3 इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत. त्या 3 इन्स्टॉलमेंट कोणत्या, फर्स्ट आहे अलॉटमेंट. अलॉटमेंटच्या वेळेस अलॉटमेंट नाहीये, फर्स्ट आहे ॲप्लिकेशनच्या वेळेस ₹2 मागवलेत. सेकंड इन्स्टॉलमेंट आहे अलॉटमेंटच्या वेळेस 3 आहेत. त्याच्यानंतर थर्ड इन्स्टॉलमेंट आहे फर्स्ट कॉलच्या वेळेस ₹3 मागवलेत. आणि फोर्थ इन्स्टॉलमेंट आहे फायनल कॉल, त्याला सेकंड किंवा फायनल कॉल म्हणूया. त्यावेळेस किती मागवलेत त्यांनी, ₹2 मागवलेत. असे 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 2 ₹10 त्यांनी 4 इन्स्टॉलमेंटमध्ये मागायचं ठरवलं. आणि 5 द नेसेसरी जनरल एंट्रीज. आता त्यांनी इथं कुठे डेट वगैरे काय दिली नाही, त्यामुळे आपण इथं सिरियल नंबर देऊया, नंबर वाईज जनरल एंट्री करणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला बघा ॲप्लिकेशनच्या 2 एंट्री कराव्या लागतील, अलॉटमेंटच्या 2 जनरल एंट्री, फर्स्ट कॉलच्या 2 जनरल एंट्री आणि फायनल कॉलच्या 2 जनरल एंट्री करायच्या. अशा टोटल 8 जनरल एंट्री होणार आहेत. तर पहिल्यांदा ॲप्लिकेशनचे 60,000 शेअर्सचे ₹2 याप्रमाणे पैसे बँकेत जमा होणार आहेत. बँकेत पैसे येणार म्हणून आपण काय म्हणणार, बँक अकाउंट डेबिट. फर्स्ट जनरल एंट्रीमध्ये काय लिहिणार, बँक अकाउंट डेबिट. बघा किती शेअर्स आहेत, 60,000 शेअर्स, त्याला 60,000 ॲप्लिकेशन आले आणि ₹2 या पद्धतीने जर ते पैसे आपल्याला बँकेत येणार असेल तर 60,000 गुणिले 2 1,20,000 आपल्या बँकेत जमा झालेले असतील. म्हणजे बँक अकाउंट डेबिट 1,20,000. जनरल एंट्रीचा फॉर्मॅट सगळ्यांना माहिती, जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ गजानन लिमिटेड म्हणायचं, कंसात म्हणायचं इश्यू ऑफ शेअर. आणि त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा लिहिलं बँक अकाउंट डेबिट 1,20,000. कशाचे पैसे आहेत, इक्विटी शेअर ॲप्लिकेशनचे पैसे आहेत, म्हणून त्या ठिकाणी क्रेडिट देणार आपण टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. आणि अमाऊंट बघा 1,20,000 पैकी सगळे पैसे म्हणजे ₹1,20,000 भेटलेले आहेत टोटल. आणि याचं नॅरेशन लिहिणार, बिईंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. सोपं नॅरेशन लिहायचं, अजिबात डोक्यात अवघड घ्यायचं नाही. बिईंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन म्हणू आपण, बिईंग इक्विटी शेअर नॅरेशन लिहिलं आपण, बिईंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. ही झाली फर्स्ट एंट्री. आणि याच्यानंतर हे आलेले पैसे आपल्याला शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करावे लागतात. म्हणजे ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफरची एंट्री ही सेकंड एंट्री आपल्याला करावी लागणार आहे. ती एंट्री आपण
काय करणार, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट एंट्री करून घेऊया. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट, अमाऊंट तेवढीच 1,20,000 आले होते ते सगळेचे सगळे 1,20,000 ट्रान्सफर करणार, म्हणून अमाऊंट 1,20,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. याची अमाऊंट क्रेडिट कॉलम मध्ये 1,20,000च लिहिणार आहोत आणि नॅरेशन लिहिणार याचं बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अशा पद्धतीने फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी होती इक्विटी शेअर ऍप्लिकेशनची, त्याच्या आपण 2 जनरल एंट्रीज केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला ह्या दोन्ही जनरल एंट्री समजलेल्या असणार आहेत. आता जी सेकंड इन्स्टॉलमेंट आहे आपली कशाची, अलॉटमेंटची बघा, इक्विटी शेअर अलॉटमेंट, त्याच्या वेळेस आपण 3 रुपये मागवणार आहोत. तर हे 3 रुपये मागवण्याची म्हणजेच इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू ची आपल्याला 3 नंबरची एंट्री करावी लागणार आहे. मग ती एंट्री बघा कशा पद्धतीने होणार आहे, इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू, ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला देणार डेबिट. आपण कशाचे मागवणार आहेत, अलॉटमेंटचे, म्हणून जनरल एंट्रीमध्ये आपण म्हणणार आपण इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. आता इथे लक्षात घ्या आपल्याकडे किती शेअर्स आहेत, 60,000 इक्विटी शेअर आपण विकाय काढलेत आणि किती रुपये मागवणार आहेत, 3 रुपये, म्हणजे 60,000 गुणुले 3, 6 त्रिक 18 म्हणजे 1,80,000 आपण डेबिट कॉलम मध्ये लिहिणार आहोत. 1,80,000 रुपये आपण मागवणार आहोत अलॉटमेंटचे. हे कशासाठी मागवतोय, शेअर कॅपिटल साठी, म्हणून क्रेडिट देणार इक्विटी शेअर कॅपिटलला, म्हणून ते लिहिणार त्या ठिकाणी लिहिणार टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट आणि अमाऊंट तेवढीच लिहिणार क्रेडिट कॉलम मध्ये 1,80,000. आणि याचं नॅरेशन, पैसे मागवलेले आहेत अजून पैसे भेटलेले नाहीत, म्हणून नॅरेशन लिहिणार इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. ही झाली फर्स्ट एंट्री, काय, अलॉटमेंट मनी ड्यूचे. आता मागवलेले पैसे भेटतात, भेटले तर कुठं पैसे येतील, बँकेत येतील सर. मग बँकेत पैसे येणार असेल तर आपली 4 नंबरची एंट्री करू आपण, बँक अकाउंटला डेबिट देणार, म्हणून बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट. जेवढे मागवले तेवढे सगळे भेटणार आहेत, त्यामुळे 1,80,000 मागवले, 1,80,000 60,000 शेअर्सचे भेटतील आपल्याला. टू कशाचे पैसे आहेत, अलॉटमेंटचे आहेत, म्हणून टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट आणि अमाऊंट क्रेडिट कॉलम मध्ये 1,80,000 रुपये लिहिणार आणि याचं नॅरेशन लिहून घेणार बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. नॅरेशन लिहायचं आपण बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. झालं. आपण जे सेकंड इन्स्टॉलमेंट होते आपले अलॉटमेंट, त्याच्या 2 जनरल एंट्रीज आपण कंप्लीट केलेल्या आहेत. म्हणजे आता आपला 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला, काहीच अवघड नाहीये, अतिशय सोपं आहे. आता तिसरी इन्स्टॉलमेंट कोणती प्रॉब्लेम मध्ये जाऊन बघा की ते काय करतायत की फर्स्ट कॉलचे पैसे घेणार आहेत. बघा फर्स्ट कॉलच्या वेळेस किती रुपये घेणार आहेत, 3 रुपये, म्हणजे फर्स्ट कॉलच्या वेळेस 3 रुपये घेणार आहेत. याच्या 2 एंट्री घ्यायच्यात, म्हणजे फर्स्ट कॉल मनी ड्यू आणि फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. पहिल्यांदा फर्स्ट कॉल मनी ड्यूची एंट्री, पैसे मागवण्याची एंट्री करायची. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे असतात त्याला देतो आपण डेबिट, म्हणजे या ठिकाणी 5 नंबरची जनरल एंट्री होणार आहे इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. आणि किती पैसे मागवणार आहेत बघा, आपल्याकडे 60,000 टोटल शेअर्स विक्री गेले वाटलेत आपण आणि त्याच्यावर आपण 3 रुपये मागवणार आहे, म्हणजे 60,000 गुणुले 3 अशा पद्धतीने जर मागवलं तर आपल्याला त्या ठिकाणी किती भेटणार आहेत, 1,80,000 रुपये मागवावे लागणार आहेत, म्हणून डेबिट कॉलम मध्ये 1,80,000 लिहिणार. आणि क्रेडिट कशासाठी मागवतोय, शेअर कॅपिटल साठी, म्हणून टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला क्रेडिट देणार, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि याची अमाऊंट लिहिणार ₹1,80,000. याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी ड्यू. ही फर्स्ट एंट्री केली. आता मागितलेले पैसे म्हणजे 1,80,000 जे ड्यू आहेत ते सगळे आपल्याला भेटणार आहेत. मग ते भेटले की आपण ते बँकेत येतात, म्हणून बँक अकाउंटला काय करणार आहोत आपण, डेबिट देणार. मग आपली नंबर 6 ची एंट्री काय करणार, बँक अकाउंट डेबिट, बँकेत पैसे येणार बँक अकाउंट डेबिट. जेवढे मागवलेत 1,80,000 तेवढे सगळे भेटलेले आहेत, म्हणून बँक अकाउंट डेबिट 1,80,000 टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. अमाऊंट याची सुद्धा 1,80,000च घेणार आहोत. याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. अशा पद्धतीने जी आपली तिसरी इन्स्टॉलमेंट होती फर्स्ट कॉल मनीची, त्याच्या 2 जनरल एंट्रीज आपण कंप्लीट केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला या दोन्ही जनरल एंट्री समजलेल्या असणार आहेत. आता जी लास्ट इन्स्टॉलमेंट आहे फोर्थ इन्स्टॉलमेंट, त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे, फायनल कॉल आहे आणि फायनल कॉलच्या वेळेस आपण किती रुपये मागवणार आहेत, ₹2.
पहिल्यांदा आपण इन्स्टॉलमेंट ड्यू म्हणजे फायनल कॉल मनी ड्यूची एंट्री करावी लागणार आहे. नंबर 7 ची एंट्री आपली असणार आहे. 7 नंबर एंट्रीला आपण म्हणणार इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट. जे इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला देणार डेबिट. इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल म्हणूया. सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. आता बघा 60,000 शेअर्स आहेत आणि 2 रुपये मागवणार म्हणजे 60,000 गुणिले 2 1,20,000 रुपये आपण मागवणार आहोत. म्हणून डेबिट कॉलममध्ये आपण 1,20,000 लिहिणार आणि क्रेडिट देणार इक्विटी शेअर कॅपिटलला म्हणून टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार याची सुद्धा 1,20,000 आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर सेकंड अँड फर्स्ट कॉल मनी ड्यू. आता हे मागवलेले पैसे काय होणार आहेत आपल्याला भेटणार आहेत. भेटणार म्हणजे आपण लास्ट एंट्री याची पैसे भेटलेल्याची एंट्री कुठे येतील बँकेत येतील. म्हणून बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल टू इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल. अमाऊंट लिहिणार 1,20,000 आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड. नॅरेशन काय बिंग इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 4ही इन्स्टॉलमेंटच्या जनरल एंट्रीज बघा केलेल्या आहेत. फर्स्ट इन्स्टॉलमेंटच्या 2, सेकंड इन्स्टॉलमेंटच्या 2, थर्ड इन्स्टॉलमेंटच्या 2 आणि फोर्थ इन्स्टॉलमेंटच्या 2 अशा टोटल 8 जनरल एंट्री केलेल्या आहेत. आणि 8 मार्काला हा अतिशय सोपा प्रॉब्लेम तुमच्या पेपरमध्ये येत असतो. प्रॉब्लेम संपलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल होतं अतिशय सोपं असतं. एक 5 ते 10 मिनिटात तुमचा परीक्षेमध्ये हा प्रॉब्लेम कंप्लीट होतो. त्याच्यामुळे अतिशय सोपा टॉपिक, पास होण्यासाठी अतिशय चांगला, मार्क मिळवून देणारा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू, एक्झाम्पल नंबर 2. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.